घ्या घ्या. मला शुगरच आहे. मी ऑलरेडी यांच्या पिढ्याची व्यवस्था केलेली आहे. आणि धन्यवाद आमच्याकडून या ज्यूस द्या ना. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या मार्गदर्शनात आदरणीय चव्हाण मॅडम, जयश्री चव्हाण मॅडम, तसेच आदरणीय तांदळे मॅडम यांच्या पूर्ण नेतृत्वातून आज आमच्या 104 विशेष शिक्षकांना न्याय मिळाला. समायोजन झालं. समायोजनासोबतच समुपदेशन देखील झालं. निश्चितपणे आज आमच्या आयुष्यामध्ये मॅडमने एक सुवर्ण दिवस आज त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला पाहायला मिळाला. अतिशय आम्ही धन्यता मानतो आणि आम्ही मॅडमला आणि सर्व त्यांच्या स्टाफला एकच विनंती करू की आजपर्यंत झालेल्या आमच्या काही तुम्हाला चुका वाटत असेल तर त्या क्षमा करतील. कुटुंब प्रमुख या नात्याने आपण ते दातृत्व मातृत्व या सगळ्या पद्धतीने तुम्ही आम्हाला माफ कराल अशी आशा व्यक्त करतो. आणि एकच सांगेल की मॅडमने जे काही आम्हाला आमच्या आयुष्यात निर्माण केलं ते यापुढे कोणी करू शकणार नाही हे मात्र नक्की. त्याबद्दल धन्यवाद. आयुष्यभर आभारी आपण सगळे. सगळ्यात महत्वाचं आश्वासन नाही दिलं, डायरेक्ट आम्हाला आदेश दिला, आमचं समुपदेशन झालं आणि यामध्ये आयुष्यभरासाठी आम्ही मॅडमसाठी ऋणी आहोत. मॅडम या ठिकाणी असतील नसतील उद्या भविष्यामध्ये प्रशासनाच्या बाबींमध्ये, परंतु आम्ही त्यांचं ऋण केव्हाही फेडू शकणार नाही. कारण राज्यामध्ये 7वा जिल्हा आहे की मॅडमने नेतृत्व केलं आणि आमच्या विनंतीला आणि एकूणच सगळ्या आपल्या उपस्थित ग्रुपच्या विनंतीला इथे न्याय दिला. निश्चितपणे आम्ही ऋण व्यक्त करतो. आणि हे बघा, हे सर्वजण 104 शिक्षक आहेत. 104 शिक्षकांना आज पोस्टिंग झाली आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये ते आले. आम्हाला ह्याचा खूप आनंद होतो. खरं म्हणजे एक स्ट्रगलिंग काय आहे हे या मुलांकडे बघितल्यावर मला फार वाईट वाटायचं. 20 वर्ष केलं पण त्यांनी खूप चांगलं केलं. याच्यामध्ये महत्वाची भूमिका माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली. त्यांनी ताबडतोब ह्या ठिकाणी स्वतः निर्णय घेतले. कारण 7वा जिल्हा फक्त आहे, बाकीच्या जिल्ह्यामध्ये संख्या कमी होती. छत्रपती संभाजीनगरची जास्त असूनही लगेच त्याच्यावर निर्णय घेतला. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डेप्टी सीओ माननीय उपमुख्य कार्यकारी यांचे आम्ही नेहमी ऋणी राहू. कारण खरं म्हणजे त्यांच्यामुळे हे यशस्वी झालं. ऑल द बेस्ट फॉर ऑल दिस वन. आणि खरं म्हणजे शिक्षण विभाग आणखीन जोमाने आणखीन त्याच्यामध्ये प्रगती करेल याची निश्चित आहे. विशेष शिक्षक हे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होते. मागच्या 3 दिवसापूर्वी मुक्ता शिक्षक संघटनेच्या दालनामध्ये मुक्ता शिक्षक संघटनेची मदत मागण्यासाठी हे शिक्षक आमच्याकडे आले आणि त्यांना कुठलाही आम्ही आडेवेडे न घेता तातडीनं त्यांचा विषय लक्षात घेऊन त्यांच्या या आंदोलनाला आम्ही सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला. काल रात्री आम्ही शिवसाहेब जे होते या शिवसाहेबांच्या दालनामध्ये घेराव टाकला आणि घेराव टाकून शिवसाहेबाला तातडीनं सांगितलं जर या ठिकाणी या शिक्षकांना न्याय मिळाला नाही तर रात्री गर्भवती महिला सुद्धा याच ठिकाणी, कारण एक गर्भवती महिला सुद्धा होत्या, 5 महिन्याच्या गर्भवती महिलेला सुद्धा या ठिकाणी बसावं लागलं. काल 55 लोकांच्या ते ऑर्डर देणार होते, ऑर्डर तयार केल्या होत्या, परंतु मुक्ता शिक्षक संघटनेने ठाम भूमिका घेतली की आम्हाला 55 लोकांचे नाही 104 लोकांच्या ऑर्डर पाहिजे. आणि काल शिवसाहेबांना आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं की आज दुपारपर्यंत मी कुठल्याही परिस्थितीमध्ये 104 लोकांचे ऑर्डर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जो शब्द पाळला, शिक्षण अधिकाऱ्यांनी जो शब्द पाळला, त्याच्यासाठी आम्ही दोन्ही या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व कर्मचाऱ्यांना, इथं उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं काम झाल्याबद्दल त्यांचं शतशः अभिनंदन करतो. धन्यवाद. सर्वांनी मी सांगेल त्या वेळेला
आपल्यासाठी गॉडफादर बनलेले आदरणीय सुनील भाऊ मगरे त्या नेतृत्वाने आणि त्यांच्या काही पिलर्सने आपल्याला जो काही न्याय असा खेचून आणला, 7व्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा जो समायोजित झाला, जो समुपदेशन झालं, त्याचं खरं खुरं मी स्वतः 2 पावलं मागे जाऊन दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ या संघाच्या वतीने कार्यकर्ते आणि बाकीच्या जडणघडणी निश्चितपणे कमी आहे. कारण आदरणीय सुनीलभाऊ मगरे यांनी तोफ गोळे, बॉम्ब गोळे तयार केलेले आहेत, सोपं नाहीये. आणि म्हणून मी उद्यासाठी आपल्याला विनंती बघा सांगतो, मला खाली पाहायची वेळ येऊ देऊ नका. मला कुठंतरी माझं आणि बाबुल सरांचं खच्चीकरण होईल, आमचं मानसिक खच्चीकरण करू नका. तुमच्या हातात आमची इज्जत आहे. कृपया विनंती राहील की आदरणीय सुनील भाऊ मगरे तसेच त्या ठिकाणी अतिशय ग्रेट आणि ग्रेट असे व्यक्तिमत्व आपल्याला भेटणार आहे. उद्याच्या भविष्याची चिंता एका फटक्यात मिटणार आहे. शब्द आहे माझा, काळजी करू नका. आणि सगळं काही बोलावं नाही लागत, काही गोष्टी समजून पण घ्या. या ठिकाणी मस्के सर या ठिकाणी आले आहेत, 50 वेळेस सांगावं नाही लागत की खाली बसा रे, खाली बाईस म्हणलं की खाली बाईस. अशा पद्धतीने बोलणारा हा माणूस ज्याने महाराष्ट्राचं आजचं शरदचंद्र पवार साहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि रोहितदादा पवार असतील देखील त्यांच्या नावाची ओळख झाली, असं हे व्यक्तिमत्व आहे. सोपं समजू नका. तुम्हाला जरी ती छोटे वाटत असेल, ती स्मार्ट आहे, रनिंग करतात रोज, गोरं गोंटो व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांचं वय झालेलं आहे, अनुभव आहे. हे चुकून एखादं सन्माननीय संदीप भाऊ यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून आदरणीय सीओ साहेबांना देखील विनंती केली. आणि प्रमुख काही पत्रकारिता अशी असते, तिकडा असा दबदबा असतो आणि त्या दबदब्यामधलं एक हा माणूस जो आपल्या सोबत आहे. आपल्याला मी त्यांना सांगितलं, संदीप भाऊ शिक्षक संघटनेचा 4 ते 104 उपस्थित पाहिजे. आज दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली 2 दिवसापासून काल आणि आज अन्नत्याग आंदोलन आमचं संविधानिक मार्गाने चालू होतं. या संविधानिक मार्गाला बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जी शक्ती आहे, जी ताकद आहे, माझ्यामध्ये ती ताकद कुठल्याही संविधानामध्ये नाही याची अनुभूती, याचा अनुभव आम्हा सर्व विषय शिक्षकांना आला. रणकंद माजवणारा किंवा जो एखादा माजलेला हत्ती असतो त्याला देखील बाबासाहेबांचं संविधान एका ठिकाणी बांधू शकतो, हे आम्हाला अनुभवायला मिळालं. मी